काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात, तर काही खास माणसांसोबतच्या सुंदर आठवणी जपण्यासाठी असतात. खिडकीबाहेर धावणारी ही रेल्वे, मनात कोकणाची ओढ आणि सोबत आपली हक्काची मित्रमंडळी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं व्लॉग एक्सप्लोरेशन्समध्ये. पुन्हा एकदा आपण निघालोय आपल्या मित्रमंडळींसोबत या निळाशार समुद्राच्या, हिरव्यागार निसर्गाच्या आणि मायेच्या माणसांच्या स्वर्गभूमी कोकणात. नवा प्रवास, नवी ठिकाणं आणि आपल्या मित्रांसोबतच्या असंख्य नव्या आठवणी. तर चला मंडळी, रेल्वेच्या या प्रवासापासून सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा अनुभवूया आपलं कोकण आपल्या माणसांसोबत. वेलकम टू अनदर ब्युटिफुल जर्नी विथ व्लॉग एक्सप्लोरेशन्स. माणूसच्या हेच होईल ना. मस्त स्टेशन आहे. काय म्हणणं आहे प्रवासाबद्दल आज? ट्रेन थोडीफार लेट झाली, पण आल्यानंतर जरा मस्त वाटतंय. मस्त कोकणातला वाटतंय. कोकणात जरा फ्रेश वाटतंय. आता 6:30 मध्ये आता ना आपल्याकडे तो स्पॉट गावात का आपण नाश्ता करू का? मंगल मूर्ती शिवाजी महाराज की कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गर्द हिरवीगार वनराई, पावसाच्या सरी आणि या निसर्गाच्या कुशीतून फेसाळत कोसळणारे धबधबे. आणि आज आपण आलोय कणकवली तालुक्यातल्या सावडाव धबधब्यावर. मुंबई गोवा महामार्गापासून अगदी काही अंतरावर आणि कणकवलीपासून साधारण 10 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण पावसाळ्यात अक्षरशः जिवंत होतं. गर्द हिरव्या झाडाझुडपांमधून वाहत येणारं पाणी काळ्या कातळावरून खाली कोसळतं आणि तयार होतो हा सुंदर पांढरा शुभ्र सावडाव धबधबा. साधारण 30 फूट उंच कातळावरून कोसळणाऱ्या या धबधब्याची रुंदी जवळपास 60 ते 70 फूट असल्याचं सांगितलं जातं. धबधब्याच्या आजूबाजूची हिरवळ, पाण्याचा खळखळाट आणि पावसाळ्यातलं हे वातावरण काही क्षणांसाठी का होईना शहराच्या धावपळीपासून आपल्याला खूप दूर घेऊन जातं. तर आता आपण बघतोय मित्रांनो, तर आपण सावडाव येथे आलोय. पहिला आपला स्पॉट. इथे आल्यानंतर कणकवलीमध्ये आपण आलोय. आमचा एक निखिल म्हणून मित्र आहे त्याच्याकडे. तर तो आम्हाला हे 2 दिवस आपल्याला हे कोकण दर्शन आणि पावसाळ्यातलं कोकणातलं दर्शन दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये हा सावडावचा धबधबा आपला पहिला स्पॉट आहे. आणि नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि खूप छान स्पॉट आहे फॅमिलीसाठी आणि सेफ आहे. मेन म्हणजे सेफ स्पॉट आहे. आणि इथे तुम्ही छान छोटंसं लहान मुलांना घेऊन वगैरे फोटोग्राफी, थोडंसं सिनिक फोटोज काढू शकता. वेलकम बॅक गाईज, वेलकम टू ब्लॉग एक्सप्लोरेशन्स. आणि बऱ्याच दिवसांना जर आपला हा ब्लॉग येतोय आणि तुम्ही बघू शकता आपण बॅक टू कोकण 2.0 बोलू शकता. आणि याच्यामध्ये ॲज युजल आपली टीम याच्यामध्ये असणार आहे, की तुम्ही मागच्या कोकण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितली होती. आणि कोकण असं आहे की आम्हाला सुटतच नाही. म्हणजे एव्हरी इयर आम्ही कोकणात आमची एकतरी ट्रिप होते. मग ती अलिबाग असेल किंवा मग आता इकडे मालवण साईडला असेल किंवा कुठे रत्नागिरीमध्ये असेल, सगळीकडे फिरत असतो आम्ही. तर या सिरीजमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला कोकण आपण अनुभवतोय. आणि ॲक्च्युली आपण दरवर्षीच अनुभवतो म्हणू शकतो. पण पावसाळा आणि कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये कोकण जे असतं ना, ते स्वर्ग एक वेळ त्याच्यासमोर फिकं पडेल अशा प्रकारचं काहीतरी कोकण होऊन जातं. तर आपण आता या ब्लॉगमध्ये तो एक्सपिरियन्स तुम्हाला आपल्या लेन्सेस थ्रू
घडवून आणण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. आता आपण कोकणातला पहिला आणि कणकवलीमध्ये असणारा एक छानसा वॉटरफॉल म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत येऊ शकता. आणि फिरायला सुद्धा सेफ आहे आणि खूप सारी मज्जा मस्ती धमाल तुम्ही इथे करू शकता. अपनाएगा यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हसीन इकडे बघा, इकडे बघा. कोकणाची खासियत फक्त इथला निसर्ग नाही, तर हा निसर्ग मनापासून जगणारी इथली माणसं आहेत. शहरातल्या धावपळीत आपण छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी विसरून जातो, पण इथे एखाद्या वाहत्या झऱ्यात पाय बुडवून बसणं, मित्रांसोबत गप्पा मारणं आणि त्या क्षणाला मनापासून जगणं, बस एवढंच पुरेसं असतं आनंदी राहायला. कदाचित म्हणूनच कोकणात येणारी माणसं फक्त निसर्ग पाहून जात नाहीत, तर इथला आनंद मनात घेऊन जातात. तुला पाहिजे ना बेस त्याला नेहमी कॉल येतात. खाण्याची गाडी रस्त्यात खेळू आता. उद्या 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 मला आंघोळीला टेन्शनच नाही. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निराशार समुद्र, हिरवागार निसर्ग आणि मनाला शांत करणारा वारा. आणि याच सुंदर कोकणातलं एक खास ठिकाण म्हणजे देवगड. देवगडची ओळख फक्त समुद्र किनाऱ्यामुळे नाही, तर इथल्या प्रसिद्ध हापूस आंब्यासाठी आणि समुद्र किनाऱ्यालगत दिसणाऱ्या या भव्य पवनचक्क्यांसाठीही आहे. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या पवनचक्क्या आणि समोर पसरलेला अथांग अरबी समुद्र, हा नजारा खरंच सिनेमॅटिक वाटतो. समुद्राच्या वाऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या पवनचक्क्या आणि आजूबाजूचा निसर्ग दोन्ही मिळून देवगडच्या सौंदर्यात अजूनच भर घालतात. जिपलाईन चालू ना. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आपण आलोय देवगडला. देवगड पवनचक्की आणि नवरदेव, नवीन नवरदेव लेटेस्ट आणि पवनचक्की माझ्या मागे.
आणि हा मागच्या कोकण ब्लॉगचा स्टार. कोकण फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला पुन्हा पुन्हा हाक देणारी एक सुंदर भावना आहे. आणि यावेळी कोकणात येण्याचं एक खास कारण होतं. आपला मित्र निखिल. त्याच्या घरी थांबून त्याच्या आपुलकीचा पाहुणचार अनुभवताना असं वाटलं की कोकण आपल्याला फक्त निसर्ग देत नाही, तर माणसांच्या रूपाने सुंदर नातीसुद्धा देतं. आणि त्यातच कोकणचा पाऊस. इथला पाऊस म्हणजे फक्त आभाळातून पडणारं पाणी नाही, तो इथल्या मातीचा सुगंध आहे. झाडांच्या पानांवर उमटणारी एक नवी चमक आहे. धुक्यात हरवलेले रस्ते आहेत आणि हिरवाईनं नटलेला प्रत्येक डोंगर आहे. शहरात पाऊस आला की आपण घरात आसरा शोधतो, पण कोकणात इथे पाऊस पडला की निसर्गच आपल्याला बाहेर येण्याचं कारण देतो. प्रत्येक थेंबात एक वेगळीच शांतता आहे. प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीत एक वेगळाच गारवा आहे. आणि या हिरव्यागार निसर्गाकडे पाहताना मनातला सगळा थकवा कुठेतरी मागे राहून जातो. कदाचित म्हणूनच कोकणात काही दिवस घालवले
की परतताना मन म्हणतं, शरीर मुंबईत परतलं, पण मन मात्र अजूनही त्या कोकणातल्या पावसातच भिजतंय. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आपण आता दुसऱ्या दिवसाची संडेची सकाळ चालू झाली आणि आपण भिरवंडे या कोकणातील अशा एका सुंदर गावी आहोत. आणि आपली दुसऱ्या दिवसाची सुरुवात आता चालू झालेली आहे. आणि कोकणात आल्यानंतर ऑब्विसली हे हे जे सगळं आहे ना, शांतता तुम्हाला आतून पण शांत करतं. सो आजचा आपला प्लॅन आहे, ॲक्च्युली आंबोलीचा प्लॅन होता, पण आपल्याला उठायला उशीर झाला. ॲक्च्युली संडे आहे त्यामुळं तिकडे ट्रॅफिक पण खूप सारं असतं, त्यामुळे आंबोलीचा प्लॅन आपण कॅन्सल केला आहे. आणि आपण आता जाणार आहोत ओरसचा एक वॉटरफॉल आहे. निखिलने सजेस्ट केलं की ओरसचा वॉटरफॉल आहे तो बघूया, आणि बाकीचे काही स्पॉट आहेत ते कव्हर करायचा प्रयत्न करूया. आणि येस, तुम्हालाही आपल्यासोबत आपल्या चॅनल थ्रू कोकणातील मॉन्सूनमधलं कोकण म्हणजे पावसाळ्यातील कोकण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. आय होप तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या जवळच्या कोकण प्रेमींना आणि निसर्गप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करा. हे मला पण घे ना. हाय गाय. आणि आपल्या इकडे पाटाचं पाणी जुळजुळ वाहते. दिस इज द ब्युटी ऑफ कोकण. आणि हा एक कोकणी माणूस, तो सातारचा आहे. घाटी माणूस. अंतरीचे घडावे जसे तुझी आनंदाचा डोहावर आनंद किनारा, आनंदाचा आनंद किनारा, आनंदाचा डोहावर. बघू शकता तुम्ही भात शेती सोडून मी पहिल्यांदा बघतोय कोकणामध्ये दुसरी शेती. सहसा आपल्याला भात शेतीच बघायला भेटते कोकणामध्ये. आणि लावणी झालेली आहे, मस्त भात बघू शकता तुम्ही. हे खरं सौंदर्य आहे निसर्गाचं. आणि कोकणामधलं सौंदर्य हे अनुभवायचं असतं. कोकणातला निसर्ग अनुभवायचा असतो, तो बघण्यात नाही, तो अनुभवण्यात खरी मजा आहे. तर तुम्ही पण या विकेंड्सला फॅमिलीसोबत, तुम्हाला समोर व्ह्यू दाखवतो. आणि गोंधळ मातीला याचा आम्ही आता आलोय मस्त एक स्पॉट. इकडे पोरं परशुरामाची कृपा ही
बॉडीला ऍडजस्ट होत. इकडे बघा रे. सगळं क्रॉस व्हेरीफाय केलं बरोबर आहे का? हॉस्पिटल बघ. अरे आणि आपल्याकडे आयुष्यभर खलास काम असतो. सगळ्या गोष्टी आहेत तिथं, सगळ्या बेसिक तरी आहे सगळ्या. इथलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारचे जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल झाले तर नक्कीच सामान्य माणसाला आपली फायदा. मी आता यशवंतच्या घरी चाललो आहे. मला मागच्या मला भेटलं होतं घावणं, आता मला दिसतंय घावणं. गावाला बी आहे आशेवर. आज घावणे भेटणार आहे यशवंतकडे. गेल्या टायमाला घावणे राहिले होते, हा आता घावणे घ्यायला यशवंतच्या घरी चालू आहे. विरबीर पण बघून घ्या. विहिरीत उडी मारायच्या, मारून घ्या. दोन वर्षापूर्वी मी इथे आलो होतो तेव्हा मला बघ इथं इथं कुंपण होतं इथं. बरसात के मौसम में तन्हाई के आलम में, बरसात के मौसम में तन्हाई के आलम में, मैं घर से निकल आया, बोतल भी उठा लाया. संकेत महिन्यातून 2 वेळा. हा स्टँड हे करा ना भाई, हाताला एक शॉट घे बाबा. घे रे घे. टॉन्ट मारून दुर्वेश दुर्वेश दुर्वेश. या मंदिराची स्टोरी अशी आहे की गुराखी गुरं राखायला वगैरे येतात ना, तर तिथे झोपलेला आहे या स्थानावर. तर त्याला एक स्वप्न पडलं झोपलेला असताना की गणपती देव आलेलं आहे स्वप्नात. त्यांनी सांगितलं की मी इथे खाली आहे, तर मला खोदकामधून बाहेर काढा. तर स्वयंभूमध्ये तो प्रकट झाला. त्यानुसार ती कुंभीची मंत्री स्थापित झालेली आहे. आणि त्याच्यापेक्षा एक असा प्रकार आहे की माझ्या आजोबा या खोदकामाला सहभागी होते. ते पोकलँड मशीन चालवायचे एका कन्स्ट्रक्शन मशीन ह्याच्यात, त्या थ्रू त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं. माझ्या पप्पांचा जन्म पण या रेडी गावातच झालाय.
गणपत नाना राणे कामाला होते इथे मशीनवर. काय जाळा आहे काय? जाळा आहे. हा. एवढं आतमध्ये असतं. मेहनत आहे, मेहनत आहे. पाण्याची चवने राणी शांती आनंदाची नदीच ग्वाही सारवलेला खडा मातीतले खेळ अशी गर्द छाया कुठेच नाही. काही ठिकाणं सुंदर असतात, पण ती सुंदरता अनुभवायला सोबत असतात ती आपली माणसं. कोकणातला हा प्रवासही असाच काहीसा. निसर्गाच्या सान्निध्यात, पावसाच्या सरींमध्ये आणि मित्रांच्या गप्पांमध्ये अजूनच खास झाला. मित्र म्हणजे फक्त सोबत फिरणारी माणसं नाहीत, तर प्रवासातल्या प्रत्येक क्षणाला आठवण बनवणारी माणसं. कधी पावसात भिजताना केलेली मस्ती, कधी रस्त्यावरच्या गप्पा, तर कधी एखाद्या सुंदर दृश्यासमोर काही क्षण शांत उभं राहणं. हेच तर असतं खरं ट्रॅव्हलिंग. आणि कोकण तर या सगळ्याला एक वेगळीच जादू देतं. हिरवागार निसर्ग, बरसणारा पाऊस,
आणि मनाला शांत करणारी ही स्वर्गभूमी. आजचा हा प्रवास इथेच थांबतोय, पण आठवणींचा प्रवास अजून बराच बाकी आहे. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात, नव्या ठिकाणी आणि नव्या आठवणींसोबत. तोपर्यंत पाहत रहा व्लॉग एक्सप्लोरेशन्स, कारण प्रवास संपत नाही, तो फक्त पुढच्या डेस्टिनेशनची वाट पाहतो.